नमस्कार मंडळी. सुवर्ण शेतीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पायनियर P3567 वापरून भरघोस पीक कसं घ्यायचं याची सगळी माहिती घेणार आहोत. खरंच जर एक चांगलं उत्पादन काढायचं असेल तर हा प्रवास आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग सुरू करूया. तर आपण एकूण 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. सगळ्यात आधी योग्य बी कसं निवडायचं, मग शेताची तयारी कशी करायची, त्यानंतर पिकाला वाढीसाठी काय काय लागतं, त्याचं पोषण कसं करायचं, मग येतं पिकाचं संरक्षण आणि शेवटी यशस्वी कापणीपर्यंत कसं पोचायचं. हे सगळं आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर कुठल्याही यशस्वी पिकाचा पाया काय असतो? तर ते म्हणजे एक उत्तम बी, आपलं सुवर्ण बी. मग आता पाहूया की हे पायनियर P3567 इतकं खास का आहे. यात असं काय आहे जे आपल्याला भरघोस उत्पादनाची खात्री देतं? आता बघा, या वाणाची काही खास वैशिष्ट्ये आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं खोड आणि मुळं इतकी मजबूत आहेत की पीक वाऱ्या पावसात सहजासहजी लोळत नाही, म्हणजे आपलं होणारं नुकसान टळतं. दुसरी गोष्ट, हे वाण आपल्याकडच्या काळ्या जमिनीसाठी एकदम परफेक्ट आहे आणि ठिबक सिंचनावर सुद्धा याची वाढ खूप चांगली होते. आणि हो, सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे याचे दाणे एकदम पिवळेधम्मक, मोठे आणि वजनदार. साहजिकच बाजारात भाव पण चांगला मिळतो. आणि हे आकडे बघा, योग्य व्यवस्थापन केलं तर काय होऊ शकतं हेच हे आकडे दाखवतात. विचार करा जरा, एका हेक्टरमध्ये 8 ते 10 टन उत्पादन. हेच तर आहे सुवर्ण शेतीचं खरं गणित, जे थेट आपल्या खिशात दिसतं. ओके, तर आता आपल्याकडे उत्तम बी आहे. पण आता पुढचा टप्पा येतो तो म्हणजे शेताची तयारी. कारण पिकाच्या यशाचा खरा पाया तो इथेच घातला जातो. चला बघूया यात काय काय करायचंय. ही जात खास आपल्या भागासाठी म्हणजे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात इथल्या खरीफ आणि रब्बी दोन्ही हंगामांसाठी तयार केलेली आहे. याचा सरळ अर्थ काय? तर हे वाण आपल्या हवामानाला आणि विशेषतः काळ्या कसदार जमिनीला चांगलं जुळवून घेतं, म्हणजे कमी त्रासात जास्त उत्पादन मिळण्याची संधी वाढते. आता पेरणी करताना ना या 4 गोष्टी अगदी पक्क्या लक्षात ठेवायच्या. 2 ओळींमध्ये 60 सेंटीमीटरचं अंतर ठेवा, म्हणजे पिकाला हवा आणि ऊन चांगलं खेळतं राहतं. 2 रोपांमध्ये 20 ते 25 सेंटीमीटर अंतर हवं आणि बी ते 3 ते 5 सेंटीमीटर खोल पेरायचं, म्हणजे उगवण चांगली होते. हे गणित जमलं की आपल्याला एका एकरात साधारण 30 ते 35 हजार झाडं मिळतात. आणि हेच तर भरघोस उत्पादनासाठी गरजेचं आहे. बरं, आता बी रुजलं म्हणजे एक प्रकारे आपलं बाळ जन्माला आलंय. आता त्याला मोठं करायचंय, मग त्याला योग्य वेळी योग्य आहार आणि पाणी द्यायला नको का? नक्कीच. चला तर मग खत आणि पाण्याच्या नियोजनाबद्दल बोलूया. खतांचं नियोजन आपण 3 सोप्या टप्प्यांमध्ये करू. सगळ्यात आधी पेरणीच्या वेळी बेसल डोस. याने काय होतं? तर मुळं मजबूत होतात आणि रोपाची सुरुवात एकदम धणक्यात होते. मग पीक जेव्हा गुडघ्यापर्यंत येतं तेव्हा द्या युरिया. यामुळे पानांची वाढ जोमदार होते, पीक हिरवंगार दिसतं. आणि तिसरा टप्पा म्हणजे फुलं यायच्या आधी, तेव्हा युरिया आणि MOP द्या. यामुळे कणसात दाणे चांगले भरतात आणि वजनही वाढतं. म्हणजे बघा, प्रत्येक टप्प्यावर योग्य आहार म्हणजे पिकाला योग्य वेळी मिळणारी ताकद. आता खतांसोबतच पाणी याचं नियोजन तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. विशेषतः हे 4 टप्पे हे अजिबात विसरायचे नाहीत. उगवणीच्या वेळी, गुडघाभर उंची झाल्यावर, तुरा आणि कणीस लागताना आणि दाणे भरण्याच्या काळात. या काळात जर पाण्याचं दुर्लक्ष झालं किंवा पिकाला पाण्याचा ताण बसला तर उत्पादनाला थेट फटका बसतो. त्यामुळे या महत्त्वाच्या वेळी जमिनीत ओलावा टिकवून ठेवणं खूप गरजेचं आहे. चला, आपण बी लावलं, खत पाणी दिलं, आत्तापर्यंतची सगळी मेहनत वाया जाऊ द्यायची नाहीये, बरोबर ना? त्यासाठी आपल्या पिकाला तण, किडे आणि रोगांपासून वाचवणं तितकंच महत्त्वाचं आहे. बघूया तर या धोक्यांपासून आपल्या पिकाचं संरक्षण कसं करायचं. तण नियंत्रणासाठी एक दुहेरी उपाय करूया. पहिलं, पेरणी झाली की लगेच तणनाशक फवारा. याने काय होईल तर सुरुवातीला तणं डोकंच वर काढणार नाही आणि आपलं पीक जोमानं वाढेल. मग साधारण 25-30 दिवसांनी एकदा खुरपणी करून घ्यायची, म्हणजे जे काही गवत वाचलं असेल तेही निघून जाईल. बघा, या दुहेरी उपायाने आपलं पीक एकदम तणमुक्त राहील. आता पिकावर लक्ष ठेवावं लागतं, कारण काही शत्रू दबा धरून बसलेले असतात. यात मुख्य आहेत अमेरिकन लष्करी अळी, खोडकिडा आणि पानांवरचं करपा. यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य कीटकनाशकं आणि बुरशीनाशकं आहेतच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं काय आहे माहितीये? तर शेतात नियमित फेरफटका मारणं. कारण जर प्रादुर्भाव सुरुवातीलाच लक्षात आला तर तो तिथेच रोखता येतो. आता आपण जवळपास शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. चला तर या संपूर्ण 115 दिवसांच्या प्रवासाचा एक धावता आढावा घेऊया.
तो प्रवास जो आपल्याला आपल्या यशस्वी कापणीपर्यंत घेऊन जाणार आहे. हा बघा, हा आहे आपल्या संपूर्ण हंगामाचा एक सोपा आराखडा. पहिल्या 10 दिवसात फक्त उगवणीसाठी ओलावा टिकवून ठेवायचा. त्यानंतर पुढच्या 50 दिवसांपर्यंत शाकीय वाढीसाठी खत आणि पाणी देत राहायचं. मग येतो सगळ्यात महत्त्वाचा काळ, 50 ते 70 दिवसांचा. यावेळी पाण्याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. त्यानंतर दाणे भरताना पोषण चालू ठेवायचं आणि कापणीच्या 1 आठवडा 10 दिवस आधी पाणी बंद करायचं, म्हणजे कणसं एकदम व्यवस्थित वाळतात. हे वेळापत्रक लक्षात ठेवलं की आपलं नियोजन चुकणार नाही. तर मग आपण सगळे आपल्या सुवर्ण कापणीसाठी तयार आहोत ना? बघा, योग्य बियाणं, योग्य नियोजन आणि आपली मेहनत या सगळ्याची जेव्हा जोड मिळते तेव्हा सुवर्ण शेतीचं स्वप्न नक्कीच साकार होतं. आपल्या सगळ्यांना भरघोस उत्पादनासाठी खूप खूप शुभेच्छा.